केलेला आहे आणि आम्ही तो पार पाडतो आहोत असंच मला वाटतं. बहुतेक सोमवारी मला वाटेल की आज काही लवकर उठून स्वयंपाकाची गडबड न करता सावकाश स्वयंपाक केला तरी चालणार आहे, डब्याची गडबड असणार नाही असं मला अजूनही वाटत नाही की मी बघा भावनाविवश पण झालेली नाही. मी काय ऋणानुबंध या शाळेचे की तुटणार नाहीये. कदाचित हा जो बांध आहे माझा तो कदाचित सोमवारी घरी फुटणार आहे असं मला वाटतं, पण अजून तरी मी त्या ट्रान्समध्ये गेलेले नाही. आज 31 वर्ष 24 दिवस सेवा व्रत घेऊन मी निवृत्त होत आहे. या प्रवासामध्ये मागे बघताना मला खूप समाधान जाणवतं. खूप आनंददायी प्रवास होता हा माझा. अर्थात काही खाचखळगे होते, काटेरी वाटा पण होत्या, समस्या होत्या, अडथळे होते, अडचणी होत्या, पण या सगळ्या प्रवासात माझ्या मैत्रिणी, सहकारी यांनी साथ दिली. अनेकांनी साथ दिली, अनेकांनी हात दिला. धावपळीत गडबडत असताना अनेकांनी सावरलं. आता या अनेकांमध्ये माझे कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत, माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, सहकारी आहेत. या सगळ्यांचे मी शतशः ऋण व्यक्त करते. आज मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठीच इथं उभी आहे. माझ्या 3 शहरांशी, गावांशी माझ्या पूर्ण आयुष्यात संबंध आला. पुणे माझी जन्मभूमी, खानदेशमधील जळगावमधील अगदी छोटं खेडं नशिराबाद ही माझी संस्कारभूमी आणि आपलं बळीकांचन ही माझी कर्मभूमी. पुण्यामध्ये आजोळ असल्या कारणाने माझा जन्म तिथे झाला. पुण्याने मला पहिला श्वास दिला, मला ऑक्सिजन दिला, पहिला खुल्या जगातला जीवन दिलं, म्हणून मी पुण्याची शतशः ऋणी आहे. मी लग्नापूर्वी 1991 मध्ये माझं लग्न झालं बळीकांचनमध्ये आले, परंतु त्याआधी मी खानदेशमधील जळगाव जिल्ह्यातील अतिशय खेडं असलेल्या नशिराबाद या गावी लहानाची मोठी झाली आणि ह्या गावामध्ये मला संस्कार मिळाले आणि म्हणून मी त्या नशिराबाद गावाला माझी संस्कारभूमी मानते. या गावामध्ये मला 2 गोष्टी प्रकर्षाने मिळाल्या, त्याचा प्रभाव माझ्या व्यक्तिमत्वावर आहे. एक म्हणजे इतकं छोटं खेडं असून देखील त्या काळामध्ये त्या गावामध्ये भव्य असं दुमजली सार्वजनिक वाचनालय होतं आणि दुसरं म्हणजे त्या गावातील माणसं. आणि ह्या 2 गोष्टींचा माझ्यावर प्रभाव पडला. ते जे वाचनालय होतं त्या वाचनालयामध्ये हजारो दर्जेदार लेखकांची पुस्तके होती आणि त्यात माझे वडील मराठी साहित्यिक असल्यामुळे आमच्या घरी देखील पुस्तकं होती आणि सरस्वतीचा निरंतर आशीर्वाद किंवा वातावरण आमच्या घरामध्ये होतं. आणि यामुळे आम्ही सगळे भावंड, माझी बहीण इथे उपस्थित आहे, ती, मी, माझा भाऊ, आम्ही लहानपणी भरपूर वाचन करायचो, अधाशासारखे वाचन करायचो. संध्याकाळी 5 वाजता आम्ही लायब्ररीमध्ये जायचो, ग्रंथालयामध्ये, आणि पुस्तक घ्यायचो आणि रात्रभर कंदिलात वाचायचो, कारण आमच्याकडे तेव्हा लाईट नव्हती त्या गावामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी परत पुस्तक बदलायचं आणि दुसरं पुस्तक आणायचं. अशा पद्धतीने आम्ही 7 ते 8 वर्षामध्ये ती लायब्ररी पालखी घातली आणि नंतर आम्हाला पुस्तक मिळेल अशी तिथे प्रकार तो झाला. मग ह्या वाचनामुळे एक जीवन बघण्याची दृष्टी मला मिळाली, एक संयमी वृत्ती मला मिळाली आणि त्याचा उपयोग मला इथे काम करताना अनेकदा झाला. आता दुसरं म्हणजे त्या गावातील माणसं, शेतकरी कुटुंब होती सगळी. खानदेशातलं कुठेतरी कोपऱ्यातलं एक गाव, शेतकरी कुटुंब, ती अतिशय मेहनती होती. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून त्यांचं काम सुरू व्हायचं ते रात्री झोपेपर्यंत. गावातील प्रत्येक व्यक्ती, अगदी लहानपासून, लहान मुलींपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सतत सगळे काम करत असायचे. कुणाच्याही घरी कोणी सेवक असेल असं नव्हतं आणि ते बघत बघत मी मोठी झाली. त्यामुळे माझ्यामध्ये मेहनती वृत्ती जागृत झाली, जोपासली गेली आणि त्या मेहनती वृत्तीचा मला अजूनही खूप फायदा होतो. मला कुठलंही काम कधीही सांगितलं तर ते मला कधीही करायचा कंटाळा येत नाही. ते घरातलं असू दे, शाळेतलं असू दे, ती मेहनती
मला 1991च्या आधी म्हणजे मी खूप लहान असल्यापासून माझं एक गमतीशीर नातं या गावाशी आहे. ते असं की आम्ही राहायचो जळगावमध्ये आणि आमचं आजोळ होतं पुण्यात. तर दरवर्षी एकदा दोनदा तरी आम्हाला पुण्यात यावं लागायचं. मग आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेसनी 6 वाजता भुसावळ स्टेशनला ट्रेनमध्ये चढायचो आणि सकाळी पहाटे 6 वाजता पुण्यामध्ये पोहोचायचो. परंतु त्याआधी एक छोटंसं स्टेशन यायचं आणि 5 मिनिट तिथे गाडी थांबायची आणि त्या ट्रेनमध्ये त्या 5 मिनिटामध्ये आम्ही ज्या बोगीत असू बरोबर त्या दारांमधनं गुलाबाच्या ताज्या टपोऱ्या अशा गुलाबाच्या फुलांच्या टोपल्या घेऊन लोक बरोबर चढायचे. आणि मी खूप लहान होते तेव्हा, एक 8-9 वर्षाची असेल. मला ते खूप आवडायचं कारण आमच्या तिकडे खानदेशमध्ये अशी फुलं कधी आम्हाला बघायला मिळायची नाही गुलाबाची वगैरे. तेव्हा मग मी आईला म्हणायचे की मी त्या गावाचं नाव फुलांचं गाव असं ठेवलं होतं लहानपणी. आणि हे गाव आलं की मी आईला म्हणायचे आई फुलांचं गाव आलं. आणि मग फुलांचं गाव आलं की मग आम्ही काय करायचं, चला आता पुणे आलं जवळ पटापट आवरा बॅगा वगैरे काढा असं करायचं. पण गंमत अशी की मला हे माहीत नव्हतं, कुणालाच माहीत नसतं भविष्य आपलं. मला हे माहीत नव्हतं की ह्याच फुलांच्या गावामध्ये ट्रेनच्या उजव्या बाजूला माझं सासर असेल, माझ्या आयुष्याचा जोडीदार तिथे आहे आणि डाव्या बाजूला आपलं हे विद्यामंदिर कर्मभूमी आहे. हे मला तेव्हा माहीत नव्हतं. पण जेव्हा का उरळी कांचनमध्ये आपलं लग्न होतं हे कळलं तर ती फुलांच्या गावात आपण येणार आहोत असं मला वाटलं. आता उरळी कांचन आपलं हे विद्यालय जे आहे, ह्या विद्यालयामध्ये मॅडम म्हणाल्या तसं खूप सगळेजण सहाय्य करत असतात आणि आपली ही शाळा एकावर चालत नाही, तर अनेक लोक इथे काम करत असतात. तर यामध्ये सगळ्यात आधी मला ऋण व्यक्त करायचं आहे तर ते आपले सगळे विश्वस्त. कुठल्याही संस्थेमध्ये असे विश्वस्त असणार नाही, कारण आपण ऐकतो की त्यांच्या काय काय अपेक्षा असतात, पण इथे यांची फक्त एकच अपेक्षा 100% निकाल जाऊन. आणि दादा ती अपेक्षा ऐकली की माझ्या पोटात गोळा यायचं, कारण 100% निकाल लावायचा आणि त्यात माझा विषय गणित. आम्ही सगळेच गणित शिक्षक वगैरे आमच्या पोटातच गोळा यायचा. दादा सर मॅडम म्हणाले तसं आम्ही तुम्हाला घाबरतो, तर आम्ही घाबरायचो की आता 100% निकाल लावायचा, चला आता जोरदार आपण तयारी करू. पण तुमच्या त्या प्रोत्साहनामुळे आम्ही खूप काम करत राहिलो. खूप विद्यार्थी देखील आम्हाला सहाय्य करत होते. तर सगळ्या विश्वस्त लोकांचं मी खूप शतशः धन्यवाद मानते. आता दुसरं म्हणजे या विद्यालयातील सगळे माजी प्राचार्य, शिक्षक, नंतर सेवक या सगळ्यांनी खूप मदत केली. माझी आई जेव्हा 6 महिने दुर्धर आजाराने घरात होती तेव्हा मला गायकवाड मॅडमनी मोठ्या बहिणीप्रमाणे साथ दिली आणि मला म्हणजे माझं जे व्यक्त व्हायचं होतं मी त्यांच्यापाशी व्यक्त व्हायचे, हे ऋण कधीच फिटू शकणार नाही. अशा अनेक मैत्रिणींनी देखील विद्यालयामध्ये आम्हाला घडवलं. जेव्हा मी जेव्हा इथे लागले तेव्हा मी फक्त MSc होते, पुस्तकी शिक्षण होतं, अनुभवाचं नव्हतं. पण या विद्यालयात आल्यानंतर सुनीता चव्हाण मॅडम असतील किंवा आणखी कुंडेकर मॅडम होत्या, यांचं आता मॅडमने सांगितलं हंसर मॅडमने की यांचं अक्षर खूप चांगलं आहे. पण हे अक्षर वळणदार या लोकांचं अक्षर बघत बघत माझं झालं. यांची आपल्या शाळेची काम करण्याची जी पद्धत होती ती वेदपाठक मॅडमने तो शिरस्ता घालून दिला होता की असंच काम झालं पाहिजे. कॅटलॉगमधली रेट इथपर्यंत झालं पाहिजे, याच्या खाली जाता कामा नये. तर ही जी शिस्त लागली, ही शिस्त या विद्यालयाने मला कामाचं नियोजन करणं हे देखील या विद्यालयाकडनं मी शिकले. त्यामुळे या सर्व माझी मैत्रिणींचा मी खूप आभार मानते, त्यांच्या ऋणी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जे बूस्टर मिळतं, मला जे प्रोत्साहन मिळतं किंवा मी जे आता ताकदीने उभे आहे ते माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी खूप प्रेम दिले. खूप काहीही प्रॉब्लेम असला आणि वर्गात गेलं की त्या विद्यार्थ्यांच्या निरागस नजरा बघितल्या की ते सगळं मी विसरून जायचे. अजिबात 5 वाजेपर्यंत लक्षातच यायचं नाही की आपल्याला काही समस्या आहे. आणि जेव्हा
विद्यार्थ्यांच्या त्या निरागस नजरांमुळे आम्ही मीच काय आमचे सगळे शिक्षक 10 वर्ष तरी जास्त जगतील असं मला वाटतं. कारण ह्या जॉबमध्ये जे मिळतं ते मला वाटत नाही कुठल्या जॉबमध्ये मिळेल. एवढं विद्यार्थ्यांचं प्रेम आम्हाला मिळालं. आणखीन एक मला असं सांगावं वाटतं की माझे सासरे भाऊसाहेब नाटे, माझ्या लग्नापूर्वी या गावामध्ये एक कुटुंब होतं आणि या गावामध्ये त्यांची ख्याती अजूनही आहे. आता ते मागच्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली, पण 90 वर्षाचे असते ते, पण अजूनही त्यांचं नाव घेतलं जातं. कारण त्यांचं काम, प्रामाणिकपणा, निष्ठा ह्या 2 गोष्टींनी त्यांनी काम केलं आणि त्यांचा सत्कार मणिबाईंच्या हस्ते पण झाला होता. आणि दैवयोगाने त्यांनी ज्या लोकांसाठी काम केलं त्याच लोकांच्या मुलांची ज्ञानदानाने सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी भाग्य समजते. आणि मी काही प्रयत्न केला की त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे निष्ठेने त्या विद्यालयामध्ये मी काम केलं आणि त्या विद्यार्थ्यांना सेवा दिली. हे त्यांचं व्रत त्यांच्याकडून मानते, कारण रिटायर झाले आणि मी ह्या शाळेमध्ये लागले. त्यांचं व्रत त्यांनी माझ्याकडे सोपवलं आणि मी आता सांगू इच्छिते की मी ते काही अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मणिबाईंचे आठवण मला सांगायचे की आम्ही इथं जेव्हा इंटरव्ह्यूला आलो ते 5 जून 1993 हा दिवस होता. याच आता जसे लोक बसले तसे 300 ते 400 उमेदवारी ते आलेले होते. पूर्ण हॉल भरलेला होता आणि त्यात आम्ही तिघी पण होतो. आणि त्या उमेदवारांमधनं आमच्या 11 जणांची निवड झाली. त्यातले काही आता रिटायर झालेले आहेत. तर मणिबाईंनी मला प्रश्न विचारला. त्यांनी बघितलं की तुम्ही MSc आहात, तुम्हाला फर्स्ट क्लास आहे, डिस्टिंक्शन आहे आणि मला सिनियर कॉलेजमध्ये पण ॲडमिशन मला नोकरी मिळत होती. पण माझ्या सासऱ्यांनी आणि मिस्टरांनी सांगितलं की हे गाव खूप चांगलं आहे, विद्यालय खूप चांगलं आहे, तर तू तिकडे काही नोकरी करू नको, इथे कर. म्हणून मी इथे नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. तर मला मणिबाईंनी विचारलं, एकच प्रश्न त्यांनी विचारला की तुम्ही एवढं पोस्ट ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही खेड्यात नोकरी करू शकाल का? तर मी त्यांना 3 शब्दात उत्तर दिलं की मी खेड्यातूनच आलेले आहे, त्यामुळे मला खेड्याचे काही प्रॉब्लेम नाही. आणि मला खरंच तो निर्णय घेतला मी की या विद्यालयात भरती करण्याचा. तर मला आज आनंदही होतोय, अभिमानही वाटतो की मी तो योग्य निर्णय घेतला. आणखीन एक मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही इथे राहत होतो तेव्हा एक 5-6 वर्ष मी इथे राहिले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची फिरतीची नोकरी असल्यामुळे कधी त्यांना चाकणला जा, ते त्यावेळेस काही 4 व्हीलर नव्हत्या, तर तेव्हा 2 व्हीलर असायच्या, तर ते इथून तिथपर्यंत 2 व्हीलरवर जायचे. मग शेवटी आमच्या सासऱ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हडपसरला राहायला जा, तुलाही मध्यवर्ती होईल, त्यांनाही मध्यवर्ती होईल. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. मुलींना पण मी इथल्या शाळेत घातलं होतं, परंतु नंतर त्यांच्या शाळा बदलवल्या कारण की त्यांचे खूप हाल होत होते. आणि मी जरी अपडाऊन करत असले तरी मी तुम्हाला खात्रीने सांगते, मीच काय आमचे सगळे माझे प्राचार्य तुम्हाला सांगतील की मी कधीही लेट आलेले नाही. उलट मी अर्धा तास सगळ्यांच्या आधी माझी सही असते. आणि उलट त्याचा अपडाऊन करण्याचा एक फायदा असा झाला की आमची सकाळी स्टडी असायची 9 वाजता. मग 9 ते 10 पर्यंत काही स्टडी घेतली की 10 ते 11 पर्यंतचा जो वेळ असायचा त्या वेळामध्ये काय करायचं, मग जी कच्ची मुलं असतील, काय मुलं असतील, तिथे वरती जायचं, तिथे बसायचं आणि त्या मुलांना शेजारी बसवायचं आणि त्यांचं गणिताचे काय असेल ते पक्क करायचं. आणि अशा पद्धतीने उलट तोही वेळ मी सत्कारणे लावला. त्यामुळे आणि कोणाला विचारा की 5 वाजेपर्यंत अजूनही मी 2 तास सलग शिकवू शकते, इतका स्टॅमिना आहे. म्हणजे अपडाऊन करतो म्हणून स्टॅमिना नाही असं नाही होऊ शकत. आपली जर इच्छा असेल, आपण जर हाडाचे शिक्षक असू तर आपण लंडनवरून जरी अपडाऊन केले तरी देखील आपण काम करू शकतो. आणि नसेल ते इथून जरी आलो दादर कॉलनीतून तरी नाही करू शकणार. तर तेही मला तुम्हाला आज आवर्जून सांगावं असं वाटतं. कारण की आमच्यावर तो जरा थोडासा डाग होता की अपडाऊन करतात म्हणून काम करतात की नाही, पण तसं नाही आहे. आमच्या इथे असणारे आमचे सगळे जे अपडाऊन करणारे भगिनी असतील किंवा आमचे बंधू असतील तर त्यांच्या फक्त कामाकडे बघा आता तुम्ही, ते कसे आहेत ते बघा. ते जर
धन्यवाद.